नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 14 व 21 ऑगस्ट या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, 14 ते 21 ऑगस्ट 2024 या आठवड्यातील सर्व महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण बघूया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 समारोप सोहळ्याला किती देशातील खेळाडू उपस्थित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 205. मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक 2024 समारोप सोहळ्याला 205 देशातील खेळाडू हे उपस्थित होते. मित्रांनो, पुढची ऑलिम्पिक स्पर्धा 2028 या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे आणि ती ऑलिम्पिक स्पर्धा अमेरिका या देशात आयोजित केली जाणार आहे. हा देखील दुसरा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची कितव्या स्थानी घसरण झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 61व्या. मित्रांनो, देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची ही 61व्या स्थानी घसरण ही झालेली आहे. मित्रांनो, बंगळुरू विद्यापीठ देशात सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे. हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, भारतीय विज्ञान संस्था ICS बंगळुरू देशात 9व्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरलेले आहे. तर मित्रांनो, देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक यादींमध्ये IIT मुंबई हे 3ऱ्या स्थानी आहे. तर मित्रांनो, देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेच्या यादीत IIT चेन्नई संस्था ही प्रथम स्थानावर आहे. तर IIT चेन्नई सलग 6व्यांदा देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेच्या यादीत प्रथम स्थानावर आहे. हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आंतरराष्ट्रीय श्रम संघटना अहवाल 2024 नुसार देशातील 15 ते 24 वयोगटातील बेरोजगारी दर 2023 या वर्षात किती टक्के होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 13%. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना अहवाल 2024 नुसार देशातील 15 ते 24 वयोगटातील बेरोजगारी दर हा 2023 या वर्षात हा 13% होता. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पॉल कगामे यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ ही घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, रवांडा. मित्रांनो, पॉल कगामे यांनी रवांडा या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची ही शपथ घेतलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. विनोद माहेश्वरी यांचे निधन झालेले आहे. ते कोणत्या वृत्तपत्र समूहाचे संपादक होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, दैनिक नवभारत. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे पहिले IACC MSME सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे उघडण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अहमदाबाद. मित्रांनो, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे पहिले IACC MSME सेंटर ऑफ एक्सलन्स हे अहमदाबाद येथे उघडण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हरियाणा. मित्रांनो, पहिली ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा ही हरियाणा राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. मित्रांनो, हरियाणा राज्यात पहिल्यांदाच ग्लोबल महिला कबड्डी लीग स्पर्धा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नुकतेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र. मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी वैनगंगा आणि नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय स्वातंत्र्यता दिन 2024 कितवा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 78वा.
मित्रांनो 2024चा भारतीय स्वातंत्र्यता दिन हा 78वा आहे. तर मित्रांनो दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण ऑगस्ट महिन्याचे सर्व दिनविशेष बघून घेऊया. 1 ऑगस्टला असतो मुस्लिम महिला दिन, जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस, लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती. हे सर्व दिनविशेष हे 1 ऑगस्टला असतात. तर मित्रांनो 1 ते 7 ऑगस्ट हा आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून देखील साजरा करत असतो. तर 6 ऑगस्टला असतो हिरोशिमा दिन, 7 ऑगस्टला असतो राष्ट्रीय हातमाग दिन आणि भालाफेक दिवस. तर 8 ऑगस्टला असतो भारत छोडो आंदोलन दिवस. तर 9 ऑगस्टला असतो नागासाकी दिन, जागतिक आदिवासी दिन, राष्ट्रीय क्रांती ऑगस्ट दिन. हे सर्व दिनविशेष 9 ऑगस्ट या दिवशी असतात. तर 12 ऑगस्टला असतो आंतरराष्ट्रीय युवक दिन आणि जागतिक हत्ती दिवस. तर 13 ऑगस्टला असतो आंतरराष्ट्रीय डावखुरे व्यक्ती दिन, राष्ट्रीय अवैधा दिन. तर मित्रांनो 14 ऑगस्टला असतो पाकिस्तान स्वातंत्र्यता दिन, 15 ऑगस्टला असतो भारतीय स्वातंत्र्यता दिन, 19 ऑगस्टला असतो जागतिक छायाचित्र दिन, जागतिक मानवतावादी दिन. तर 20 ऑगस्टला असतो भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 23 ऑगस्टला असतो आंतरराष्ट्रीय दिन. तर 26 ऑगस्टला असतो महिला समानता दिवस. तर 29 ऑगस्टला असतो राष्ट्रीय क्रीडा दिवस. तर 30 ऑगस्टला असतो आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिवस आणि राष्ट्रीय लघु उद्योग दिन. हे मित्रांनो हे सर्व दिनविशेष तुम्ही ऑगस्ट महिन्याचे तुम्ही लक्षात असू द्या आणि आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. हिम उन्नती योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. मित्रांनो हिम उन्नती योजना ही हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अनुराधा पौंडवाल. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा अनुराधा पौंडवाल यांना जाहीर झालेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आरती अंकलिकर. मित्रांनो आरती अंकलिकर यांना महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. मित्रांनो ओडिसा राज्याच्या किनारपट्टीवरून भारताने लांब पल्ल्यावर मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाइड बॉम्बची ही यशस्वी चाचणी घेतलेली आहे. मित्रांनो ओडिसा किनारपट्टीवरून DRDOद्वारे लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या LRGB ग्लाइड बॉम्बची ही यशस्वी चाचणी घेतलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा पुरस्कार हा 2024चा कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संजय महाराज पाचपोर. मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 संजय महाराज पाचपोर यांना हा जाहीर झालेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतातील पहिले अहिल्या भवन कोठे उभारण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मानखुर्द मुंबई. मित्रांनो भारतातील पहिले अहिल्या भवन हे मानखुर्द मुंबई येथे उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नवीन कुमार. मित्रांनो केंद्र सरकारने ईडीच्या संचालकपदी आता नवीन कुमार यांची नियुक्ती केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संजय कुमार. केंद्रीय गृहसचिवपदी आता संजय कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 जावेद अख्तर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा जावेद अख्तर यांना जाहीर झालेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. हॉकी इंडियाने भारताच्या माजी गोलरक्षक PR श्रीजेश यांची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 15. मित्रांनो, हॉकी इंडियाने भारताच्या माजी गोलरक्षक PR श्रीजेश यांची 15 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 16. हॉकी इंडियाने भारताचा माजी गोलरक्षक PR श्रीजेश यांची 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तर मित्रांनो, चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताच्या 78व्या स्वातंत्र्यता दिनाची थीम काय होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डेव्हलप इंडिया @ 2047. ही या भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम होती. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.